चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मतांची आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला। ते 7व्यांदा विधानसभेत पोहोचले आहे। 7व्यांदा विधानसभेत निवडून जाणारे ते एकमेव उमेदवार ठरले आहेत। सुधीर मुनगंटीवार यांच्या निवडणूक लढण्याचा आणि विजयाचा आलेख नेहमीच चढत्या क्रमाचा राहिलाय। तत्कालीन चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून 1995 मध्ये मुनगंटीवार यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती। त्यांनी 55,000च्या वर मताधिक्य घेत विदर्भातून सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा बहुमान देखील पटकावला होता। त्यानंतर 1999 आणि 2004च्या निवडणुका जिंकून सलग ते चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले आणि त्यांनी विजयाची हॅट्रिक केली। त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेनंतर त्यांनी शेजारच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली। इथून देखील त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली। 2009, 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी मताधिक्यानं निवडणुका जिंकल्या। 2014 मध्ये राज्याच्या अर्थ आणि वनमंत्री पदाची धुरा त्यांनी सांभाळली। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर वने, सांस्कृतिक आणि मत्स्य व्यवसाय या खात्यांचे ते मंत्री झाले। 2019 मध्ये सुद्धा ते मंत्री झाले आणि आता 2024 मध्ये सुद्धा त्यांनी भरघोस मतांनी निवडणूक जिंकली आहे। अशा प्रकारे 7व्यांदा विधानसभा निवडणूक जिंकून विधानसभेत जाणारे ते एकमेव आमदार ठरले आहेत। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मात्र ते पहिल्यांदा उभे झाले, मात्र त्यांचा पराभव झाला। एवढाच एक पराभव वगळता त्यांचा विरोध विजयाचा आलेख चढाच राहिलाय। सुधीर मुनगंटीवार हे नाव राज्याच्या विधानसभेला, महाराष्ट्राच्या राजकारणाला सुपरिचित आहे। आमदार म्हणून 7व्यांदा विजयी झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन।